शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महायुती सरकारने अखेर मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली। या योजनेचा अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात केवळ 50,000 रुपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून 2 लाख कर्जमुक्ती मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फारच कमी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे ही मोठी थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या 2 लाख कर्जमुक्तीसाठी अपात्र ठरणार आहे। जनगणनेचे उर्वरित 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असून 14 जून 2024 पर्यंत हे कार्य पूर्ण करायचे आहे। त्यामुळे प्रत्येक अहिल्यानगरकरांचे आपल्या दारी आलेल्या प्रगणकांचे स्वागत करावे, काही मिनिटांचा वेळ द्यावा आणि मोबाईलवर होणारी जनगणना प्रक्रिया पूर्ण करून देशाच्या या ऐतिहासिक राष्ट्रीय मोहिमेत आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे। आपल्या दारी येणारा प्रगणक हा केवळ कर्मचारी नसून तो राष्ट्र निर्मितीच्या महत्त्वपूर्ण कार्याचा दूत आहे। उन्हाचा तडाखा, व्यक्त दिनक्रम आणि विविध अडचणींचा सामना करत तो आपल्या घरापर्यंत पोहोचत आहे। शहरातील बोलेगाव परिसरातील खंडोबा नगर येथील मोरिया पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये सामायिक बोरवेलच्या मोटरची पिन काढण्याच्या कारणावरून 2 शेजारी कुटुंबांमध्ये वाद होऊन तो हाणामारीपर्यंत पोहोचला। या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात फिर्याद दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 2 गटाचे 6 जण जखमी झाले आहेत। महादेव जालिंदर साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबलू युनुस शेख यांची पत्नी मुस्कान शेख, मुलगा आयान शेख पप्पू नावाच्या व्यक्तीसह अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडणुकीची शक्यता बळावली असून आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी होणाऱ्या घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे। आमदार संग्राम जगताप यांनी ही निवडणूक बिनविरोध होईल असा दावा केल्याने या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे। महायुतीने प्राजक्त तनपुरे यांना अधिकृत उमेदवारी अर्ज जाहीर केला असताना राष्ट्रवादीचे दत्तात्रय पानसरे आणि भाजपचे कमलेश गांधी यांनी बंडखोरी करून अपक्ष भरलेले अर्ज माघारीसाठी रात्री उशिरापर्यंत घडामोडींना वेग आला होता। याशिवाय ठाकरे गटाचे मच्छिंद्र धुमाळ आणि काँग्रेसचे करण ससाणे असे दोघांचेही अपक्ष अर्ज असल्याने यांचा काय निर्णय होतोय, कोण उमेदवारी करतोय की शेवटच्या क्षणी ठरल्याप्रमाणे तनपुरेंना बिनविरोध दिले जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।